रिहान दुपारीच आपल्या घरी आला. तो खूप दमला होता. त्याने त्याच्या आईला हाक मारली. "आई, मी आलो ग," असं म्हणत तो सोफ्यावर डोळे बंद करून बसला. थोड्या वेळाने त्याचे बाबा घरी आले, त्याच्या बहिणीला कॉलेजमधून घेऊन. पण त्याच्याकडे कोणीच बघितले नाही. त्याची आई किचनमधून बाहेर आली आणि त्याच्याकडे न पाहताच TV पाहू लागली. त्याला घरातले आपल्यासोबत असे का वागतायत कळत नव्हतं. तो त्याच्या बेडरूममध्ये गेला. थोड्या वेळाने त्याच्या घरी पोलीस आले. ते काहीतरी बोलत होते. घरच्यांचे चेहरे भयभीत झाले. जणू काही धक्कादायक बातमी त्यांच्या कानावर पडली असावी. ते सर्वजण धावतच पोलिसांबरोबर गेले. रिहान त्याच्या बेडरूममध्ये बसला होता. अचानक त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरावरून मेसेज येतो. तो मेसेज पाहताच रिहान खूप गोंधळतो. त्या मेसेजवर लिहिलेलं होतं, "रिहान, हे तुझं जग नाही. तुझं आता एक वेगळं जग आहे." तो त्या मेसेजवर रिप्लाय करतो, पण तो मेसेज त्या नंबरला जातच नाही. तो त्या नंबरवर कॉल करतो, पण तो नंबर अस्तित्वातच नाही असं सांगतो. तो त्याच्या रूमच्या बाहेर येतो. त्याला सर्व काही विचित्र वाटतं. घरात एक रडारड सुरू असते. तो सगळ्यांचे चेहरे पाहतो, त्यांच्याजवळ जातो, पण त्याचे आईवडील, त्याचे नातेवाईक कोणीही त्याच्याकडे पाहत नाही. तो आईजवळ जातो व म्हणतो, "आई, आई, तू का रडतेस?" तेवढ्यात सगळं शांत होतं. सगळं वातावरण शांत होतं. सगळे आलेले नातेवाईक अचानक आहेत तसे स्टॅच्यूसारखे उभे असतात. तो आईकडे बघतो. त्याची आई उठून उभी राहते व त्याला म्हणते, "रिहान, चल माझ्याबरोबर." तो काही न बोलता त्याच्या आईच्या पाठी जाऊ लागतो. ती दरवाजा उघडते तर बाहेर काहीच दिसत नव्हतं. ना रस्ता, ना झाडे, ना इतर शेजारची घरं. असतो तो फक्त काळाकुट्ट अंधार आणि भयावह शांतता. तो आईला विचारतो, "आई, हे काय आहे?" त्याची आई त्याच्याकडे बघते, पण तिचा चेहरा आता सामान्य नव्हता. तिच्या डोळ्याभोवती दाट काळे सर्कल झाले होते. तिचा चेहरा अत्यंत गंभीर दिसत होता आणि अचानक ती भयानक आवाजात हसते. तसे रिहान घाबरून आपले डोळे घट्ट मिटवून घेतले. त्याला पुन्हा घरात रडारड सुरू असण्याचा आवाज आला. त्याने डोळे उघडले तर सर्व नातेवाईक, आई वडील रडत होते. हे काय होतंय त्याला अजिबात कळत नव्हतं. तेवढ्यात एक ॲम्ब्युलन्स त्याच्या दारात आली. सर्वजण तिकडे पळत सुटले. एका पांढऱ्या कपड्यात लिपटून एक डेड बॉडी घरात आणण्यात आली. सर्वांचा एकच आक्रोश उठला. रिहान पुढे येऊन डेड बॉडी पाहू लागला तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ती डेड बॉडी त्याचीच होती. त्याला त्याने जे पाहिले यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो सर्वांना ओरडून सांगत होता, "मी इथे आहे, मी इथे आहे." पण त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता आणि नाही तो कोणाला दिसत होता. तेवढ्यात एक काळ्या आकृत्या त्याच्या अवतीभोवती गोळा झाल्या आणि त्याला थोडं थोडं काहीतरी आठवू लागलं. घरी येताना त्याचा एक भयंकर अपघात झाला होता आणि तो जागीच ठार झाला. तो डोक्याला हात लावून खाली बसला. तेवढ्यात एक पांढरा प्रकाश त्याच्या समोर आला आणि त्यातून एक आवाज आला, "हे जग तुझे राहिले नाही रिहान." असे म्हणत तो पांढरा प्रकाश रिहानला त्याच्या सोबत घेऊन गेला. दूर, खूप दूर, त्याच्या मरणानंतरच्या जगात.